रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी सूरज. मी आज आलो आहे पुण्यातील रावेत येथील अतिशय सुंदर असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता, एकदम भक्ती भावनेने इथं लोकांमध्ये विठ्ठल भक्तांच्या ज्या म्हणी असतील, जे गाणे असतील ते म्हणत आहे. आणि आपण आता ह्या प्रवासाला सुरू करूया. इथं आपण आलो आहे श्रद्धेने, आणि जे भक्तांची श्रद्धा असते, मनाला जी शांतता मिळते, ते आपण सगळे इथं अनुभवणार आहोत. या मंदिराची वास्तुकला, येथील असलेला हा भक्तीचा अनुभव, आणि या सगळी गोष्टी आपण पाहूया. तर चला मग मंदिराच्या आतमध्ये जाऊया. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे मंदिराचं भव्य द्वार आहे. आणि मंदिराच्या वरती तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर अशी भव्य विठ्ठलांची मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि ह्याच मूर्तीच्या वरती तुम्ही बघू शकता, मंदिराचे जे मुख्य कळस आहेत, या मंदिराला खूप सारे कळस दिलेले आहेत, आणि ते अतिशय सुंदररित्या तिथं प्रोव्हाइड केलेले आहेत. खूप छान पद्धतीने या मंदिराचं कन्स्ट्रक्शन झालं. याची वास्तुकला खूप छान आहे. तर तुम्ही व्हिडिओमार्फत आपण हे बघूया. आतमध्ये जाऊया आता दर्शनासाठी. या मंदिराची वास्तुकला किती सुंदर आहे. या मंदिराच्या प्रत्येक दगडावर कलाकुसर दिसून येते. प्रवेशद्वारावरील देवदेवतांची मूर्ती, रंगसंगती, कोरीव काम मंदिराचं सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात. प्रत्येक प्रवासाचं एक वेगळं कारण असतं. कोणी फिरण्यासाठी जातं, कोणी फोटो काढण्यासाठी जातं, पण काही प्रवास असे असतात जे मनाला शांत करतात. आजचा हा प्रवास तसाच आहे. रावेतच्या मध्यभागी असलेले हे सुंदर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पहिल्याच नजरेत मन जिंकून घेतं. विठ्ठल कोण आहे? तर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे भगवान विठ्ठल, वारकरी संप्रदायाचे केंद्रबिंदू. विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णांचं एक अत्यंत प्रेमळ रूप. दोन्ही हात कमरेवर ठेवून विठेवर उभा असलेला विठ्ठल आपल्याला संयम, सेवा, भक्तीचा संदेश देतो. या विठेमागे एक सुंदर कथा आहे. भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. भगवान श्रीकृष्णांनी त्याला भेट देण्यासाठी आले, परंतु सेवा अर्धवट सोडू नये म्हणून पुंडलिकाने देवाला बसण्यासाठी एक वीट दिली. पण भगवान त्यावर बसले नाही, तर भगवान त्या विटेवर उभे राहिले. तेव्हापासून विटेवर उभा असलेला विठ्ठलाची मूर्ती भक्तांच्या हृदयात कायमची विराजमान झाली. भगवान विठ्ठलांसोबत माता रुक्मिणीचे दर्शन घेतल्याशिवाय भक्ती पूर्ण होत नाही. रुक्मिणी माता म्हणजे प्रेम, समर्पण आणि श्रद्धेचे प्रतीक. त्यांच्या दर्शनाने मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. घंटांचा मधुर नाद, मंत्रोच्चार, उदबत्तीचा सुगंध, भक्तांच्या चेहऱ्यावरचं समाधान, हे सर्व अनुभवताना वेळ कसा निघून जातो हे समजलंही नाही. कधीकधी आयुष्यात मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज नसते. मन शांत करण्यासाठी अशा काही पवित्र ठिकाणंच पुरेशी असतात. तर मित्रांनो, आज इथं आल्यावर एक गोष्ट नक्की जाणवली. आपण रोज किती धावपळ करतो, काम असेल, आपण मोबाईल खेळतो, ताणतणाव असतो, पण मंदिरात 5 मिनटं शांत बसलास तरी मन शांत होते, हलकं होतं. हीच खरी भक्ती आहे. मला इथलं शांत वातावरण, स्वच्छ परिसर आणि भक्तिभाव खूप आवडला. अतिशय सुंदर अशी दर्शनाची लाईन इथं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि जे माझ्या मागे जे कीर्तनकार तिथं बसले, ते अतिशय छान पद्धतीने कीर्तन करताय, अभंग म्हणताय, आणि मलाही मनाला खूप शांत वाटते. जर तुम्हाला इथं यायचं असेल तर रावेतमधील हे एक अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही टाका विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुम्हाला या मंदिर परिसराचा ॲड्रेस आठवणे गुगल मॅपला मिळेलच. तर अशा विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा, आणि आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय रे विठ्ठल.